जय गुरु. जय गुरु. चालेल, आपण सुरुवात करायची का? चालेल. हा, मला जय गुरु. वाटते काल जय गुरु. शेवट कोण करत होता? तुम्हीच करत होतात का विशाखाताई? नाही, नाही. मी होते सर. मोहिनी. मोहिनी ते करत होत्या, हम्म. बरोबर. ते लांबलचक वाक्य होतं नाही का? हो. हा. सारखं अं, राहिला. मला आठवतंय. हा, सशब्दम तस्करी, आणि मी म्हटलं होतं की हा द्वितीयतला शब्द कसा काय होतोय बघायला लागेल. हम्म. नाही हा, सर, हे झालं होतं. हे झालं झालं होतं, होतं. पण म्हणजे मी त्याच्यामध्ये हे मला त्याचं आठवतंय मला असं सांगतोय. राहिलं. हा. हा सर. हा. हा हा, आणि ओ, शेवटचंच वाक्य चाललं होतं. धन्य खलु बरोबर कृषकः. बरोबर आहे. हं, हेच होतं. हा. हा, घ्या. धन्य खलु कृषकः. नाही नाही, गुरु. मोहिनी ताई आहेत ना करत हो होत्या. हो हो काहीच हो. हा, मग छायाताई तुम्ही गुरु. मनात वाचा. हो. गुरुः धन्यः खलु कृषकः यो हि वैविध्यै श्रमैः अस्मभ्यं धान्यं वस्त्रं च उत्पादयति. म्हणजे खरोखर ते शेतकरी धन्य आहेत जे विविध विविध श्रम घेऊन अस्मभ्यम विविधैही श्रमैही कुठली श्रमै विभक्ती आहे? श्रमही तृतीय आहे ना, अनेक तृतीया. वचन, हो. बहुवचन. बहुवचन तृतीय. हम्म. जो धन्य आहे, आहेत खरोखर धन्य आहे तो तो शेतकरी. शेतकरी, जो शेतकरी जो विविध 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 श्रम श्रमांनी श्रम हा विविध श्रमी म्हणजे श्रमांनी. श्रमैही हा, श्रमांनी श्रमांनी अस्मभ्यम हम्म, अस्मभ्यम करून. अस्मभ्यम म्हणजे आपल्या आपल्यासाठी, राईट. अस्मभ्यम आपल्यासाठी धान्य आणि आणि वस्त्र वस्त्र उत्पादन उत्पादितो येतो. उत्पादन करतो किंवा किंवा उत्पादितो. उत्पादितो. देतो. हम्म, हो. बरोबर आहे. हो. बघा, जो आपल्यासाठी, अस्मभ्यम. अस्मभ्यम आपल्यासाठी. हो. हम्म, इथे मात्र खलूचं नाना प्रकारच्या नाही, खलूचं खरोखर. आलं नाहीये ना खरोखर. हा, असं खरोखर नाही. प्रत्येक वेळी खलू म्हणजे, पण खऱ्या अर्थी खरोखर यायला पाहिजे. खरोखर तो शेतकरी धन्य आहे जो विविध आपल्यासाठी. हो. श्रमांनी आपल्यासाठी धान्य धान्य. आणि वस्त्रे उत्पादितो, किंवा धान्यास आणि वस्त्रास उत्पादन करतो. ठीक आहे. हो. मी वाटल्यास इथे जरा थोडीशी खूण करून ठेवतो. तो शेतकरी धन्य होय. हम्म, चालेल. ठीक आहे. पुढचं आपण छायाताईंकडे जाऊ. आतापर्यंत कोणाला काही आहेत का शंका? अ, आपण शेतकऱ्यांची अवजारं बघितली, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची जी कामं शेतकरी शेतात करतो त्या पट्टी आपण बघितली. निंदणी, खुरपणी, तोडणी, वेचणी, बरोबर आहे. नंतर हो कुदळ, फावडं याच्यासाठी आपण शब्दही बघितले. अ, आणि आरीची काठी हा एक नवीनही आपण अवजार शिकलो, बरोबर. हो हो. चालेल. हा हा,
कोण करताय आता? छायाताई करताय तुम्ही? हो सर. हा. संस्कृत मध्ये अनुवाद करा. ये संस्कृत भाषा में अनुवाद कीजिए. संस्कृत भाषा ये कुलाडा किसका है? हम्म. तुम्ही मराठीत पहिले वाक्य आम्हाला सांगा. हो. ही कुऱ्हाड कोणाची आहे? अगदी बरोबर. आता ही कुऱ्हाड म्हणजे स्पर्श होण्यासारखी ही कुऱ्हाड आहे. हा. आता एशिम कुऱ्हाडला शब्द काय आहे? कुठार. कुठारह. कुठारह. पुल्लिंगी आकारांती शब्द आहे. किम. नाही आता हो. किम आहे का? बघा, यह कुऱ्हाड, ही कुऱ्हाड. नाही. कुठार. हा कुठार हा. मग काय होईल? किसका है? एषः कुठारः कस्य अस्ति? हा, कोणाची ना, कस्य. कस्य. हो. बरोबर. किसका है? किंवा अयम म्हणता येईल. आता इट कस्य डिपेंड्स अस्ति. की कुऱ्हाड अगदी हो. जवळ आहे का आपल्या हातात आहे. हातात आहे. बरोबर आहे. अयम कस्य कुठारः अस्ति. हो. म्हणजे ही कुऱ्हाड कोणाची आहे? हाती आहे. ठीक आहे. हो सर. वाचू का सर? हो हो, घ्या घ्या. आणि आम्हाला एकदम मराठीत जरी वाक्य डायरेक्टली सांगितलं तरी हरकत नाही. हाँ. तुम फावड़े से क्या करते हो? तुम्ही फावड्याने काय करता? तू 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 तुम त्वम तू त्वम फावड्यानी काय करतोस? तू फावड्याने काय करतो? हम्म. तर त्वम म्हणायचं ना. बरोबर आहे. त्वम त्वम करोषि. फावडे म्हणजे त्वम किम करोषि. करोषि. प्रावणम प्रावणम हा. म्हणजे फावडे. प्रावणम हा शब्द काय आहे? अं, नपुंसकलिंगी आहे. नपुंसकलिंगी. मग प्रावणेन फावड्याने. प्रावणेन. हा, सुंदर. त्वम प्रावणेन किम किम करोति. करोषि. करोति. त्वम आहे ना ताई. हा, त्वम असलं तर करोसी. हा. आणि जर का तुम म्हणजे अनेक असतं. हा, अनेक लोकांनी. म्हणजे त्वम तर युयम त्वम युवाम फावड़े से युयम क्या अशातलं करते वाचायचं. हो वर अनुस्वार यायला पाहिजे बहुतेक. तर मग ते युयम झालं असतं आणि मग ते कुरुथ होतं. युयम म्हणजे तुम्ही आणि त्वम म्हणजे तू. हा, बरोबर आहे. करुथ म्हणजे म्हणजे तुम्ही सगळे फावड्यानी काय करतात अशा काय अर्थाने करता? युयम झालं. त्वम युवाम युयम, नाही का? हा, त्वम युवाम युवाम युयम. हम्म. करू मग कुरुथ होईल. पण माझ्या मते इथं तुम म्हणजे हा एकेरी वाटतो मला. एका माणसाला विचारतोय. हा. समोर ही कुऱ्हाड तर मग कोणाची? तू त्या कुऱ्हाडीने काय करतोस? बरोबर आहे. मग ते मग त्वम युयम नाही त्वम होणार. पाहिजे. मग ते युयम नाही होणार. त्यामुळे मला माहिती नाही की आता हे नक्की माझं हिंदीचं व्याकरण चांगलं नाहीये. त्यामुळे इथं हो वर अनुस्वार असेल तर ते अनेक वचनी होतं का नाही मला खरंच कल्पना नाहीये. ह्याच्या बाबतीत करोसी मला हा माहिती आहे. कुरुथ. सर, मराठी पुस्तकात तुम्ही हा. फावड्याने काय करता असं दिलंय. तुम्ही म्हणलेलं आहे का? हो. हो हो. हा, मग युयम होईल. मग हा, मग मराठीमध्ये युयम. पण तू फावड्यानी काय करतोस म्हणलं तर त्वम होईल. पण मराठी पुस्तकानुसार आपण जर का गेलो तर मग युयम कुरुथ. हा, पुस्तकात असंच लिहिलेलं आहे, तुम्ही फावड्याने काय करता. हा, ठीक आहे. माझ्या समोर पण मराठी पुस्तक नाही त्यामुळे तुम्ही माझ्या असं डोक्यात आपण हा घोळ आहे. आपण आहो पण बोलतो ना, नवीन म्हणजे दूरच्या माणसाला समजा. आपल्या ताई, ते एक जवळच्या तेच लक्षात म्हणतात घ्या. सर की ताई, होवर अनुस्वार पाहिजे मग इन दॅट केस असं सर म्हणतात. बरोबर आहे ना? हा, नाही तू मी त्याही आप पुढे जाऊन सांगतोय लताताईंना, अपर्णाताई, हा. की हे सगळं आपण बिप्पण वगैरे हे फालतू आदरार्थी जे आपण बोलतो ना त्याची गरज नाहीये खरी. अच्छा. हा, हा आपण बोलतो. हा. आणि आपण जर का तुम्हाला म्हणायचं असेल ना तर भवत नावाचा शब्द आहे पुल्लिंगी.
आणि भवती हा हा. स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणजे मी जेव्हा आता तुमच्याशी बोलतो, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, मी तुम्हाला हा. आपण म्हणेन. आपण म्हणतो आपण जाल का लताताई, मग त्यावेळी मी हं. भवती असा शब्द तुम्हाला उच्चारेन. भवती. अच्छा. त्यामुळे संस्कृत मध्ये खूप क्लिअर आहे. हं. आपण तू मराठीमध्ये आदरार्थी केलंय, पण त्यामुळे आपल्याला कळत नाही की एकारांती आहे का अनेक वचनी आहे हा का एकवचनी तो आहे. फळ होतो आपला. तुम्ही हा म्हंटल की त्यामुळे तुला तू म्हणायचं आणि आपणला आपण. हा आणि मग आपण पावड्याने काय करता असं होईल. जर का खरंच आदरार्थी तुम्हाला म्हणायचं असेल मराठीत, तर आपण फावड्याने काय करता. हा म्हणजे मराठी ट्रान्सलेशन असं पाहिजे होतं, आपण फावड्याने काय करता. हा तर तर मग मग वापरेल. आदरार्थी झालं असतं ते. हं. पण आता इथे अपर्णाताई म्हणल्याप्रमाणे तुम्ही सगळे फावड्यानी काय करता. अनेक वचन. हा ठीक आहे. हो. आणि मी म्हणत होतो हो वर अनुस्वार येतो का नाही मला कल्पना नाहीये. म्हणजे तुम करते हो आणि तुम सब करते हो याच्यामध्ये कसा फरक पडतो हिंदीत, हे मला व्याकरण त्यांचं माहिती नाहीये. ते कोणा हिंदी भाषिक आपल्याकडे आहेत का कोणी वर्गात? माझ्या बायकोच्या वर्गात एक होत्या मिश्रा म्हणून, दीपश्री मिश्रा. त्यांना बरोबर सांगता यायचं. पण ठीक आहे, आता तरी आपण मराठी पुस्तकावर भर देऊ. ठीक आहे, पुढचं कोण घेत आहे? आपण आता मग तुम्ही एकदम मराठी पुस्तकातलंच वाचा वाक्य, म्हणजे आम्हाला उगाच ट्रान्सलेशन करत बसायला नको. हो. शेतकरी शेतात पाणी शिंपतो. हा हा कृषकः क्षेत्रे जलं हम्म. सिंचयति येईल. म्हणजे असं होऊ शकतं, पण इथे जलसेचनम म्हणजे जलसेचनम पाणी. करोती आपण म्हणलो हा, होतो ना, सेचनम पाणी देणे. करोति. हा. हम्म. हा जलसेचनम करोति. हा पाणी देणे आणि पाणी शिंपडणे याच्यामध्ये फरक होता, बरोबर. हो. हा म्हणून तो जलसेचनम करोती केलंय. हम्म. चालेल. पुढचं चौथं वाक्य. बहीण आज तरी गावात आल्यात का करता. निश्चिंदाताई का नाही अजून? नाही नाही दिसत आहे. बर ठीक आहे, मग सीमाताईच. आणि हो, एकदम मराठी पुस्तकातलं वाचा तुमच्या समोर असेल तर. माझी पुस्तकच आली नाहीयेत. मी त्यांना फोन करतेय पण ते उचलतच नाही. वा. बैल घास चरता है. बैल गवत खातो, हा चरतो म्हणायचं. चरतो म्हणा, हा, खातो म्हणा, चरतो खादतीच होईल ना. पद्धती. बैल बलिवर्धः. गवत खातो असं. बैलला काय हा वृषभ. हा. वृषभ घासला घासच होता ग्रासः. शब्द. घासच होता, तर ग्रास हम्म. नाही सांग. नाही घासा. ते गवत होतं. हा. चरत. चरती चरती शब्द आहे. चरती पण आहे ना. हो. हम्म. वृषभ घासान वृषभ चरती, कारण की घासान अनेक चरती. असतात ना, म्हणजे असं एक काडी नाही खात ना तो गवताची किंवा असं. हो. हा, म्हणून घासान अनेक वचन वापरले रामांसारखं. रामा. चरतीचा अर्थ चरणी. वन चरणे. आणि एक आपल्याला आधी गेलेला ते वनचर वगैरे आपण म्हटलेलं वनचर ते म्हणजे जे राहणे. वनामध्ये नाही नाही, वनात राहतात, राहतात. राहणे याही अर्थी हा होतो, दोन्ही हा, अर्थी होतो. दोन्ही अर्थी होतो. ओके. हा म्हणजे वनामध्ये जे उपजीविका करतात ते त्यांना वनचर म्हणतो आपण. पण इथं चरती हा धातू दोन्हीकडे चालतो. हो. हा या कोण येतं आता पुढचं मग? मी आहे का? सीमाताई नंतर एकदम. ह्या मी जर विद्याना सीमाताई झाल्या ना. एक मिनिट आपण यांना विचारू, विद्याताईंना विचारू आणि नंतर अपशंकर कुटुंबीय आलेले आहेत की नाही माहित नाही आज. हं. ह्या वाचू का? हो हो हो. हा.
बैलों का झुंड आहे. इथे बैलांची झुंड आहे. बर. तांडा. बैलांचा थवा आहे किंवा तांडा आहे. तांडा. हा. अत्र हा. वृषभस्य झुंड बैलोंका. बैलोंका. अनेक वृषभा बैलांचा. वृषभ वृषभानी ताई एका बैलाची देवस्य. काय होईल? हो. वृषभस्य. वृषभस्य. एका बैलाची होईल, पण आता इथं बैलांची आहे वृषभ किंवा बैलांचा, म्हणजे बैलांचा. वृषभस्यची षष्ठी विभक्ती चालवा. वृषभस्य वृषभाणाम ना. वृषभाणा म्हणून. हम्म. आता अत्र त्यालाच औक्षकम असा पण एक शब्द आहे. तर मला हा माहिती नाही आपला झाला होता का हो औक्षकम? झालाय झालाय का औक्षकम या झालाय. शब्दामध्ये? हो. मग औक्षकम वापरायला काहीच हरकत नाही. औक्षकमच अत्र योग्य. औक्षकम हा, अस्ति. बैलोंका झुंडलाच औक्षकम म्हणत असतील ते. कळप, बैलांचा हो कळप. कळप. पूर्ण तोच होतोय. हा, नाहीतर झुंडला समूह म्हणून पण आपण करू शकलो असतो बर का. अत्र वृषभाणाम समूह. समूह अस्ति. समूहम बहुतेक समूहम हो समूह. समूह नपुसकलिंगी आहे का विसर्ग पुल्लिंगी आहे. आहे मला आठवत नाहीये. तो समूह असतो. हा, पक्षी समूह, वृषभ समूह म्हणलं तरी चाललं असतं, पण मग तो वृषभ समूहम म्हणायला लागेल. मग अत्र वृषभ समूहम असती, पण सर, औक्षकम माझ्या मते पहिला- जास्त बरोबर होईल. हा, बैलांचा तांडा म्हणून औक्षकमच म्हटलेले त्यांनी पूर्ण. हा, मग तसाच घ्यायला लागेल आणि आपल्याला मंच नाही अनुसार करता येणार. पायमोड्या म दिलेला अत्र आहे औक्षकम औक्षकम. अस्ति. म्हणजे जसं आपण हत्तींचा कळपच म्हणतो, हा हत्तींचा तांडा म्हणत नाही कधी. हा उंटांचा तांडा म्हणतो आपण. हो. पक्ष्यांचा थवा. पक्ष्यांचा थवा असतो. तसंच आहे, म्हणजे हरणांचा मग कळप. औक्षकमच म्हणावं लागेल. चालेल. पुढचं कोण आत्ता घेतलं होतं? विद्याताई नंतर अपशंकरांपैकी कोणी आहेत? नाही दिसत आहेत. अच्छा, आज नाही दिसत आहेत का? बरं, मग विशाखाताई. तर ते औक्षकमला पायमोड्या मग घ्यायचा का औक्षकम क वर अनुस्वार ताई, मी देऊन काय ते सांगितलं करायचं? होतं तुम्हाला आठवत आहे का? पायमोड्या म हा नेहमी वाक्याच्या शेवटी असेल तर येतो. तर घ्यायचं. अच्छा. हा, वाक्याच्या मध्ये जर का असेल तर त्याच्यावर अनुस्वारच येतो. हे बघा ना, हो. जलसेचनम इथे आहे औक्षकम. हो. बरोबर. न वर अनुस्वार आहे. किम आहे इथे, की वर अनुस्वार आहे. पायमोड्या म नाही काढला, किंवा इथं देखील पायमोड्या म नाही काढला. इथे पण जलसिंच. औक्षकम पायमोड्या मने न काढता क म्हणलं, कारण की हे सर्व शब्द वाक्याच्या मध्ये आलेले आहेत, शेवटी आलेले नाहीयेत. हो हो सर. चालेल. विशाखाताई घेता का? हो. सुरेश खेत में चिडिया उडाता है. सुरेश शेतात चिमण्या उडवतो. हा, म्हणजे मग- कर्ता सुरेश आहे. हा, सुरेशः क्षेत्रे खगोद्वेजनं करोति. खगोद्वेजनम, बरोबर. करोति. उद्वेजन म्हणजे काय होईल? वरती उडवणे. हो. खगोद्वेजनम. मराठीत शब्द दिलाय हाकारणे. हा, बरोबर सुरेश आहे. शेतात पक्ष्यांना हाकार. पक्ष्यांना हाकारतो, बरोबर आहे ना. नाही, मी सांगते जस्ट की मराठीत हा. असं दिलंय. बरोबर आहे, बरोबर आहे. सुरेश शेतामध्ये चिमण्यांना उडवतो असंही म्हणलं तरी चालेल, कारण की त्या चिमण्या बसतात की नाही याच्यावर. शेतावरती बसतात. हा, आणि धान्य खातात, धान्य. नुकसान करतात. चांगली टपोरी कणसं आलेली असतील तर ती सगळी कुरतडून खातात. हा, पुढचं कोण घेत आहे? मी आहे.
शेती खेती के औजार कहाँ बिकते हैं? शेतीचे अवजार कोठे विकली जातात? हा, तर शेतीच्या अवजारांना एक खूप चांगला शब्द आपण शिकलोय बघा, सीता द्रव्यानी म्हणून. सीता द्रव्यानी. द्रव्यानी आठवत हा. आहे? हो. लिहिलेलं आहे वहीमध्ये. हा, सीता सीता द्रव्यानी द्रव्यानी कुत्र पुत्र हा क्रीणती विकली होतं बघा आपल्याला एक शब्द, विक्रीणती. क्रीणयति क्रीणती हा, क्रीणती. तर बिकते है हम्म. म्हणजे विक्रीयन्ते विक्रीयते. आत्मनेपदी वापरला जाईल ना. शेतीची अवजारं कुठे विकली जातात, म्हणजे कोणतरी त्यांना विकतो ना, हम्म. म्हणून विक्रीयन्ते. विक्रीयन्ते. हा, हे आत्मनेपदी मध्ये जातं, हम्म. बिकते है. म्हणजे आपण नाही का म्हणतो की मलमलचं कापड कुठे विकलं जातं? लखनौ मध्ये, बरोबर ना? लखनौची मलमल प्रसिद्ध आहे. ठीक आहे, हे लक्षात येते वाक्य. विक्रीयन्ते हे बिकते है, हा जो आहे ना विकले जाते, हा जो मराठीतला क्रियापद आहे ना विकले जाणे, त्याला विक्रीयन्ते आत्मनेपदी वापरलं जातं. क्रीणाती क्रियन्ते. ठीक आहे, हे जरा थोडस लक्षातच ठेवायला लागतं काही काही गोष्टी, कारण की आत्मनेपदी परस्मैपदीचा घोळ खूप होतो आणि कायम चालू असतो. ती जोपर्यंत आपली मातृभाषा होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला ते जमत नाही. चालेल, पुढचं कोण घेत आहे? आत्ता कोणी घेतलं होतं? मी घेतलं सुकेशा. हा, सुकेशा ताईंचं झालं होतं नाही का? मग आता मोहिनी ताईच आहेत. मोहिनी ताई. हो सर. क्या बीज बोने में तू मेरी सहायता करेगा? काय तू बी पेरायला काय तू बी पेरायला माझी मदत बी करशील? पेरण्यामध्ये, बोने मे, बोनी मी बी पेरण्यामध्ये पेरण्यात माझी मदत करशील का? करेगा, करशील. करशील. हम्म. क्या म्हणजे काय, किम, हम्म. त्वम त्वम, मम बीज सहाय्यता, माझी सहाय्यता, मम ना. बीजला बीजमच म्हणेल ना. बर, बीजारोपणम बीजारोपण. हा, बीजारोपण. रोपणम. किम हा, त्वम पूजा रोपण. बीजारोपणे हा, सप्तमी आहे ना, बीज रोपणात. रोपणात, बीजारोपणे हा, सहाय्यम मम. करोषि, मम सहाय्यम करोषि. ठीक आहे, सहाय्यम म्हणा, करोशी मम किंवा सहाय्यम करेगा, करशील का, करशील. भविष्य काळ आहे म्हणून करिष्यसी. करिष्यसि. हा, करिष्यसी. हो. हा, किम त्वम बीजारोपणे मम मम सहाय्यम सहाय्यम करिष्यसी, करिष्यसि. करशील का? मराठीतलं वाक्य कोण एकदा वाचेल पुस्तकातलं? मी वाचते सर. हा, आठवत जरा वाचा आमच्यासाठी. हो सर. काय बी पेरण्यास काय बी पेरण्यास मला तू मदत करशील? काय बी पेरण्यास मला तू मदत करशील. हा, मग आता बघा, काय तू बी पेरण्यास जर का म्हणलात तुम्ही ना मराठीत, तर मग ते
द्वितीय विभक्ती होते. हा किंवा मी म्हणेन बी पेरण्यासाठी अशा अर्थी होईल हा ते. बरोबर आहे. काय हो तू बी पेरण्यासाठी माझी मदत करशील, मग तिथे चतुर्थी विभक्ती येईल. मग चतुर्थी साठी विभक्ती म्हणजे आहे. बरोबर आहे. मग हो. बीजारोपण हा जर का शब्द आपण घेतला तर त्याची चतुर्थी होईल. बीजारोपणाय किम त्वम बीजारोपणाय मम सहाय्यताम करिष्यसि. सहायता. अगदी मी तंतोतंत केला बघा. मम मेरी सहाय्यता सहाय्यताम, कारण की हा स्त्रीलिंगी आकारांत आहे, त्याची द्वितीय आकाराला लागेल. हा बरोबर आहे. हा आणि करिष्यसी म्हणजे मग मला सप्तमी नाही वापरता येणार मराठी पुस्तकाप्रमाणे, पण हिंदी प्रमाणे बीज बोने में म्हणून मी सप्तमी वापरली. बीज रोपणात म्हणजे सप्तमी म्हणून बीज रोपणे झालं. त्यामुळे इट डिपेंड्स की तुम्ही हिंदी बघताय का मराठी पुस्तक बघताय, त्यानुसार तुमचा अनुवाद ठरेल. हम्म. दोन्ही बरोबरच आहेत. जर मराठी प्रमाणे तुम्ही चतुर्थी विभक्ती आणि वापरली तरी ती बरोबरच आहे, आणि हिंदी प्रमाणे सप्तमी केली तर तीही व्याकरण दृष्ट्या बरोबरच आहे. पण लिहिलेली सप्तमी विभक्ती आहे आणि तुम्ही द्वितीय विभक्ती केली तर मात्र ते चुकीचं आहे. ठीक आहे. तुम्हाला चतुर्थी आणि सप्तमी मधला फरक कळला ना. हो. बीजारोपण रोपणाय, रोपणासाठी आणि हा रोपणात. रोपणाय आणि रोपणे. रोपणात. चालेल. पुढचं वाक्याचं आहे ते एकदम आमच्यासाठी तुम्ही मराठीत वाचा. हो सर. हरळीमुळे गाईचे दूध उत्तम असते. हा हरळी म्हणजे हिरवं जे कवळं गवत असतं ना. हा हा मग आता त्याला घासच म्हणता येईल सर. घासम. हा बहुतेक घासच आहे त्याला पण. त्याला शब्द घासमच दिलेला आहे. घासम गाईचे म्हणजे तृतीया. धेनू नाही, गाईचे म्हणजे तृतीया कसं काय ताई? तुमची आई ही गाईचे काय तृतीया होते का? नाही. मग काय होते गाईचे. ताई? चाचीचे चेचाची काय आहे आपल्याकडे? षष्ठी आहे ना. तुमची आई, तुमचे बाबा. गाईचे म्हणजे हा गाईचे दूध. गऊ हा जो शब्द आहे त्याची षष्ठी विभक्ती. आणि दुग्ध, दुग्धम आहे का दुग्ध आहे बघा. दुग्धम. दूध आहे. दूध. हा दूध म्हणजे दुग्धम नपुसकलिंगी शब्द आहे. दुग्ध. हो. हा मग काय? उत्तम असते. हिरव्या उत्तम. गवतांमुळे किंवा हिरव्या गवताने गाईचे दूध उत्तम होते. हिरव्या गवताने म्हणजे घासम. घासेन. ताई ने हे घासेन. ईशी नी ईशी कशाचे? तृतीयची आहेत ना वचन. हो. मग घास या शब्दाची तृतीया नको का बनवायला? घासेन. घासेन. गऊ नाही, शब्दाची sorry. षष्ठी किंवा गोदुग्धम म्हणता येईल. गोदुग्ध हा देखील एक शब्द बनवता येईल आपल्याला. उगाच अगदी गाईचं चाचीचे करत बसायची गरज नाही. गोदुग्धम. घासेन. घासेन गोदुग्धम श्रेष्ठ भवति. घासेन. घासेन गोदुग्धम श्रेष्ठम भवति. श्रेष्ठम उत्तम भवती. अच्छा. होतं की नाही? होतोला भूभव धातू आहे, होणे. ठीक आहे. खूप लांब बसण्याच्या याच्यात हा शब्द सोपा आहे. बरोबर आहे. मी विचार करत होती सर, त्याच्यामुळे थोडे अडकळले.
चालेल. हा चालेल. पुढचं कोण घेणार आहेत तुमच्या नंतर लताताई? हो सर. निंदणीसाठी तू मज बरोबर चल. हम्म. आता निंदणीसाठीला शब्द आहे निर्दलनम. त्वम मज बरोबर नाही, म्हणजे आता तुम्हाला सांगा, मी बघा, निंदणी साठी करिता, करितासाठी करिता. कृते नावाचा मी एक शब्द शिकवला होता बघा तुम्हाला. हा. निंदणे कृत्य. आणि त्याच्यासाठी षष्ठीची अपेक्षा होती, आठवतंय? हो. निंदणीच्या करिता तू माझ्या बरोबर चल. त्वम मये निर्दल. माझ्या बरोबर म्हणजे तृतीया वापरायची. त्वम मया सह. मया सह. आता चल म्हणजे तुम्ही आदेश देताय, बरोबर आहे, आज्ञार्थी आहे. आगच्छ. त्वम आगच्छ. आगच्छ. त्वम मया आगच्छ. मया सह मया सह. आता आगच्छ, निंदणीसाठी ये. निंदणीसाठी काय म्हणायचं? निंदणीसाठी आपल्याला शब्द काय होता? निंदणीन नाही, निंदणी नव्हता, निर्दलनम. निर्दलन नव्हता ना. निर्दलनम. हा. निर्दलनस्य कृते निर्दलनस्य त्वम मया मया सह आगच्छ. आगच्छ. किंवा त्वम मया सह निर्दलनम कर्तुम म्हटलं तरी चालेल, निर्दन करण्याकरिता हा. असंही चालेल, त्वम किंवा मया निर्दलनस्य कृते. कृते. स म्हणलं तर कृते म्हणावं लागेल. हा, नाही, निर्दलनस्य षष्टी वापरली तर कृते, करिता अशा अर्थी होईल मग. हं. आणि मराठीत तुमची वाक्य काय वाचलं होतं तुम्ही? निंदणीसाठी. निंदणीसाठी. हा, निंदणीसाठी जर का असेल तर मग निर्दलनम द्वितीय आहे. कर्तुम देखील चालेल. पण निर्दलम हा नपुंसकलिंग आहे ना शब्द? हो, मग हा, मग त्याचं स्य. ओके, षष्ठीस्य होईल. ओके. हा, निर्दलनस्य. ओके. निर्दलनस्य स्य. कृते त्वम मया सह आगच्छ. आगच्छ. तू माझ्या बरोबर ये किंवा आगच्छ हा, म्हणजे चल. असं कदाचित शेतकरी शेतकऱ्याच्या बायकोला म्हणत असावा. बरोबर. बघा, आपण 2 छटा शिकलो, निर्दलनस्य कृते किंवा निर्दलनम कर्तुम, करण्यासाठी. परीक्षेत सर हेच म्हणजे सेंटेन्सेस येणार का? हिंदीत येतील, हिंदीत येतील. हिंदीतूनच येतील. हा, त्यामुळे तुमच्या समोर मराठी नसेल. अच्छा. पण सेंटेन्स हेच असतील का ह्याच्या अनुषंगाने वेगळे येतील? नाही, वेगळी नाही करत ते, आहे ना? हीच येतील. म्हणजे मराठी पुस्तक जरी समोर ठेवलं तर कळू शकेल हिंदी आणि मराठीचं हे शब्द. ताई, पण आपण परीक्षा पुस्तक समोर ठेवून नाही ना लिहिणार. नाही नाही, परीक्षा पुस्तक नाही अभ्यास ठेवणार. करायला. ते वही लिहून ठेवलेली आहे, ते वाचन करताना जायचं म्हणते. हा, वाचन करताना करा, पण परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न जो विचारला जाईल त्याच्यासाठी हा. जे वाक्य दिली जातील ती एकतर हिंदीत असतील, नाही तर इंग्लिश मध्ये असतील. अच्छा. म्हणजे दुर्दैवाने तुम्हाला जर का इंग्लिश येत नसेल तर तुम्हाला हा. जास्त मदत होणार नाही. तुम्हाला हा. हिंदी मधूनच समजावून घ्यायला लागेल. हो. हो. हाँ। वह हर्षित होता है. वाचू का? तो आनंदित असतो. माझी टर्न आहे ना आता? हो. हा, तो आनंदित असतो किंवा आता हात अगदी आपण हिंदीमध्ये जरी धरलं तरी सोप्पं वाक्य आहे. तो आनंदित होतो. सह करा ना मग ताई. आनंदितः अस्ति. हा, सह हर्षितः आनंद भवति. हर्षितः अस्ति. भवति भवति. भवति होतो ना, हा, इथे असतो लिहिलाय ना किंवा रुष्यति चालेल. मराठीत. हम्म? हा, रुष्यति. हा. हा,
रुष्यती हा किंवा आठवला नाही. हर्षितः रुष्यती. भवती, तो आनंदित हम्म, होतो. हम्म. मराठीत काय वाक्य आहे? तो हा, आनंदित असतो 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 आहे का? मग असतो असेल तर हम्म. असती, मग तुमचं बरोबर आहे. हा. हा. नाही, आणि हे रुष्यती गेलाय ना आपल्याला, त्यामुळे पण मग हाच छान. हा, मग अगदी तंतोतंत बघायचं झालं तर वह हर्षित होता है न म्हणता वह हर्षित है, हो. मग ते असतोला अस्ति है. झालं असतं. हो. बरोबर आहे. पण आता जर का इथे हर्षित होता है तर त्याला भवती. रुष्यती म्हणायला लागेल किंवा हर्षित भवती. भवती. हम्म. आता छोटासा फरक लक्षात येतो ना. वह हर्षित है हम्म. म्हणजे तो आनंदी हम्म. आहे आणि असती. तो हम्म. आनंदित होतो. हम्म. फरक आहे. हो. हा, ठीक आहे, चालेल. अं, माझ्या मते हम्म. विद्याताई तेंडोलकर नरुष्यती न कांक्षती असं कुठला तरी एक गीतेमधला श्लोक आहे ना हो? हो. हो हो. हा, म्हणजे काय की जो आनंदातही आनंदूनही जात नाही, दुःखही होऊन देत दुःख नाही, आहे. हा, असे लोक मला जास्त प्रिय आहेत. जास्त प्रिय असतात. ते तू मामने रुष्यती न आपल्याला कांक्षती. हा, म्हणा म्हणा आपल्यालाच म्हणा. गेलाय हो, आपल्याला सुभाषितांना. सुभाषितही गेले, पण आता माझी गीताच पाठ नाही हो. सुभाषित कुठनं? हम्म. त्यामुळे सुभाषितही पाठ नाही येते. हो. हा, म्हणा बघू ताई. यो न रुष्यती. यो न यो न रुष्यती न द्वेष्टी न कांक्षती. हा आता आठवत नाही बघा. हा, यो न बरोबर आहे. रुष्यती न दृष्यती न कांक्षती. बघा बघा, ठीक आहे, पण तुम्हाला माझ्यापेक्षा बरंच आठवलं. पाहिजे तेव्हा ते पटकन येत नाही. अहो पण निदान तुम्हाला थोडं तरी आठवतंय, आम्हाला हे माहितीच नव्हतं हे शिकायच्या आधी. म्हणजे आमचा किती अंधार होता बघा. तर यो हा, न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती न कांक्षती शुभाशुभ शुभ परित्यागी परित्यागी योमत भक्तिवान भक्त यः. समे प्रिया का. हा, नाही, भक्तिवान योमत यः भक्त. सह मे प्रिया, असं आपल्याला हो, गेलाय सुभाषित. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे यो न रुष्यती न द्वेष्टी, न द्वेष्टी म्हणजे द्वेष करत नाही, द्वेष करत नाही. न शोचती, शोक शोचते करत म्हणजे नाही. दुःख करत नाही, शोक करत नाही. न कांक्षती, हा, म्हणजे इच्छा धरत नाही वाईट इच्छा गोष्टींची. करत नाही. किंवा शुभ आणि अशुभ परित्यागी, हा, शुभाशुभ परित्यागी दोन्हीचा परित्याग भक्तिवान. करतो. हा, भक्तिवान यः स मे प्रियः. हा, असा जो भक्तिवान आहे तो मला प्रिय आहे. प्रिय बघा आहे. केवढं मोठं वचन सांगितलं भगवंतांनी. आणि दुर्दैवाने यातली एकही गोष्ट मला तरी करता येत नाही. कोणालाच नाही. योगीच असायला पाहिजे याच्यासाठी. यातलं एखादं तरी कोणाला तरी जमत नाही आयुष्यात. बरोबर आहे. म्हणजे बघा आपल्याला काय म्हणतात ना, भगवंतांनी खूप मोठं आव्हान ठेवलेलं आहे समोर. आणि म्हणूनच आपल्याला मोक्ष मिळत नाही. चालेल, पुढचं कोण घेत आहे? मी घेतली सीमा. हा, क्या तू हर्षित नहीं होता? काय तू खुश होत नाहीस का? हम्म. किम त्वम न रुष्यती? न रुष्यसी पाहिजे ना. हा, त्वम न रुष्यसी. किम त्वम हा, न रुष्यती. चालेल. आता आणि एकच मिनिट राहिला. मोदक हा, बोला. मोदक मोद हा शब्दाचा अर्थ नक्की काय आहे? मोद म्हणजे मोदक आनंद. ते आणि हे वेगळं आहे. आता बघा, आनंद आणि हर्ष. हर्ष म्हणजे ज्याला असा अनकंट्रोल्ड आनंद असतो ना, हा. त्याला हर्ष म्हणतात. हम्म. आणि आनंद म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला असं खूप टोकाचा असं भूमिका नसते ती.